आणि यानंतर बातमी अमरावतीमधून। अमरावतीच्या संशयित तरुणाची NIAची टीम आज उलट तपासणी करणार आहे। देश विदेशातील काही प्रतिबंधित दहशतवादी संघटना याशिवाय पाकिस्तानशी संबंध असल्याचा संशय या तरुणावर आहे। NIA टीमने गुरुवारी या 23 वर्षाच्या तरुणाला ताब्यात घेतलं, तेव्हा देखील त्याची मॅरेथॉन चौकशी करण्यात आली होती। आजही या संशयित तरुणाची उलट तपासणी होणार आहे आणि याचा सविस्तर आढावा आमचे प्रतिनिधी अमर गटार यांनी घेतला। पाहूयात। अमरावतीमधील एका 23 वर्षीय तरुणाला जे आहे ते सकाळी ताब्यात घेतलं होतं आणि आज तब्बल तिसऱ्या दिवशी सुद्धा NIA अमरावतीच्या याच राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये त्याच युवकाची जी आहे ती तपासणी करणार आहे। हा जो तरुण आहे हा तरुण तब्बल 6 महिन्यापासून जे आहे पाकिस्तानच्या काही लोकांशी संपर्कात असल्याचा जो संशय आहे तो NIAला होता आणि त्याच आधारे ज्या NIAने या ठिकाणी छापेमारी करत त्याला ताब्यात घेतलं होतं आणि तब्बल 2 दिवस जे आहे त्याला त्याच्याकडून कसून चौकशी सुरू होती। मात्र आज तिसऱ्या दिवशी सुद्धा NIA जे आहे ते आपल्या या ठिकाणी 10 वाजतापासून पुन्हा चौकशी करणार आहे। नेमका याचा पाकिस्तानसोबत संबंध काय आणि याच्यासोबत भारतातले किती लोक जे आहे तिकडे संपर्कात आहे, अशा प्रकारची संपूर्ण चौकशी आहे ती आता पुन्हा 10 वाजतापासून NIA करणार आहे। त्यामुळे तिसऱ्या दिवशी NIAच्या हातामध्ये जे आहे काय हाती लागतं आणि या तरुणाला चौकशी करून पुन्हा सोडणार की ताब्यात घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। अमर गटारे, साम TV, अमरावती।